नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. राज्यात आज मोदींच्या 3 सभा. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा, सोलापूरमध्ये राम सातपुतेंसाठी तर कराडमध्ये उदयनराजेंसाठी सभा. पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज पुण्यात सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार. शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची 4 वाजता वाईत सभा तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये दुसरी सभा. प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज सोलापुरात सभा. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ठाकरे मैदानात. अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिंदे गटात. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. महायुतीचे कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी डोंबिवलीत मनसेचा मेळावा. मनसे आमदार राजू पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 मे रोजी डोंबिवलीत मेळाव्याचं आयोजन. धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे उपस्थित राहणार. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज 11:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकाळी 11:30 वाजता समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज भरणार. ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार. ठाणे लोकसभेसाठी शिंदे गटाकडून नरेश म्हस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा तर मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संजय राऊतांच्या उपस्थितीत रॅलीचंही आयोजन. शांतिगिरी महाराज आणि अनिकेत शास्त्री आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. नाशिकमध्ये मोठी लढत होणार. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून महायुतीच्या उमेदवाराचा चिन्हाचा चुकीचा उल्लेख. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निशाणी घड्याळ असा अकलूज येथील भाषणादरम्यान उल्लेख. नाशकात शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं भुजबळांची भेट घेतली. भुजबळांसोबत शिष्टमंडळाची 10 ते 15 मिनिटं चर्चा झाल्याची ही माहिती. शांतिगिरी महाराज आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार. राजवर्धन कदम बांडेंच्या दाव्याला शाहू महाराजांचं पत्रकातून उत्तर. राजर्षी शाहूंच्या रक्ताचा विचारांचा मी खरा वारसदार, शाहू महाराज. राज ठाकरेंच्या सभा कुठे होणार हे लवकरच जाहीर करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 50 ते 60 शेतकऱ्यांची राहती घरं देण्यास विरोध. हरकत दाखल करून थेट सर्व्हे केल्यानं शेतकऱ्यांचा गोंधळ. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा. अमरावतीमधील धरणांमध्येही कमी पाणीसाठा. विदर्भातील नागरिकांचा पाणी टंचाईशी सामना. इगतपुरीच्या भावली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरीत अवघा 10 ते 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक. भावली धरणातून पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. साताऱ्यातील माण खटाव तालुक्यात पाणी टंचाई. कोरेगाव शहरात माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा. मराठवाड्यात एप्रिल अखेरीस धरणांनी तळ गाठला. जायकवाडी धरणात 11% पाणीसाठा शिल्लक तर विभागातील एकूण 877 प्रकल्पात 15.76% पाणीसाठा. बारामती तालुक्यातील शिरसुफळमध्ये सोडण्यात आलं शिरसाई योजनेचे पाण्याचं आवर्तन. पाणी आल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात तापमानवाढीमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. 1 मार्चपासून आतापर्यंत 184 रुग्णांची नोंद. धुळे, ठाणे आणि वर्ध्यात सर्वाधिक वाढ. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. परभणी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा तर काही काळासाठी वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी बत्ती गुल. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत. लाल मिरचीची आवक वाढल्यानं दर घटले. मिरचीचे दर प्रति क्विंटल 4 ते 10 हजारांनी कमी. तुरडाईच्या दरात आठवडाभरात 5 रुपयांची वाढ. अपुऱ्या पुरवठ्यामुळे दर वधारले. तुरडाईचे दर 180 ते 185 रुपयांवर. पुण्यात फळभाज्यांच्या दरात 10% वाढ. लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या दरात वाढ तर पालेभाज्यांचे दर स्थिर.
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्यांचे दर वाढले. पुण्याच्या शिरूरमधील बैलगाडा शर्यती दरम्यान तुंबळ हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी. शिंदेवाडीतील यात्रेतील बैलगाडा घाटातील घटना. विरारमध्ये कारचा नाल्यात पडून अपघात. कार चालक नशेत असल्याचा संशय. अपघात सुदैवानं, यात जीवितहानी नाही. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. महावितरण कंपनीच्या अॅल्युमिनियमच्या विद्युत तारा लंपास. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये लग्नसराई एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी. शासनाच्या सवलतींमुळे एसटी बसला पसंती. ताडोबातील 2 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडणार. एनटीसीएकडून अनुमती. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुक्काम हलणार. गडचिरोलीत हत्तीनं चक्क हापशी हापसून माहुताला पाणी पाजलं. हत्ती कॅम्पमधील हृदयस्पर्शी दृश्य कॅमेऱ्यात कैद. वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत मेट्रो ही प्रवाशांच्या सेवेत. वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलैपासून. स्लीपर ट्रेनची चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होईल. आरटीई अंतर्गत शाळांच्या प्रवेश अर्जासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. प्रवेश अर्जाची मुदत 30 एप्रिलला संपणार. स्कूल बस चालक आणि स्कूल व्हॅन चालकांना आरटीओ प्रशिक्षण बंधनकारक. नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे आदेश. पुण्याच्या धनकवडीत शालेय योंगमुडा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी सहभागी. श्रीरामपूरमध्ये तृतीयपंथी मतदारांनी 100% मतदान करण्याची घेतली शपथ. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इतर मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. तृतीयपंथीय मतदारांचं आवाहन. जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शहरात मतदानाच्या जनजागृतीचे फलक. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. ज्या मतदान केंद्रावर गेल्या निवडणुकीत 50% पेक्षा कमी मतदान झालं अशा परिसरात जनजागृती करणार. नाशिकच्या लोहणेरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनले वासुदेव. मतदान करण्याचं केलं आवाहन. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. जिल्हाधिकारी गोविंद बोडकेंचं हे आवाहन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग. जळगावात कोळी समाजातर्फे सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचा विवाह संपन्न. सामूहिक विवाह सोहळ्याला मंत्री गुलाबराव पाटलांची हजेरी.